पुंडलिकावर्धन श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, कृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आज माझ्या जीवनात, आज दिनांक 22 जुलै 2025 माझ्या जीवनातला फार मोठा आनंदाचा दिवस आहे। मी आज तुळशीची माळ आहे आणि मला सांगताना खूप खूप मोठा आनंद ह्यासाठी होत आहे की ज्या ठिकाणी मी ज्या वास्तूत बसलेलो आहे हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं हे जन्मस्थान आहे। याच ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी उच्च कोटीचा परमार्थ केला आणि ही जी तुळशीची माळ मी आज घालत आहे ही त्यांचेच 10वे वंशज जे गुरुवर्य हरिभक्त परायण बापू साहेब महाराज देहूकर यांच्याकडून ही तुळशीची माळ घातलेली आहे। जणू काही साक्षात जगद्गुरू तुकाराम महाराजांनीच मला माळ घातलेली आहे असं मी समजतो आणि ही त्यांच्या वंश परंपरेचीच माळ आज माझ्याकडे आलेली आहे असं मी समजतो आणि माझ्यासमोर साक्षात संत तुकाराम महाराजच आहेत आणि त्यांनीच मला माळ घातली। त्यांचाच एक माळेचा वंशज म्हणून मी आता समजतो आणि ही माळचं पावित्र्य राखण्याचं कायम मी प्रयत्न करेल। साक्षात तुकाराम महाराजांच्या समोरच मी हे वाणी माझी आहे आणि 2 शब्द प्रसाद आम्हाला महाराजांकडनं पण ऐकायचं आहे। आपल्या जीवनामध्ये गुरुचं स्थान हे वेगळं आहे। तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, सद्गुरुराये कृपा मज झाली केली परी नाही घडली सेवा काढली। सापडे विले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तुझाना ठेवीला कटकट। गुरु परंपरेच्या अभंगामध्ये महाराजांचा हा पहिला अभंग आहे। गुरूंचं स्थान हे वेगळं आहे आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हेच सांगतात की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कुठे। तो गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविणे देव नाही तुझा पाहता त्रिभुवन। या संतांच्या उक्तीप्रमाणे भोटे यांची भावना झाली आणि ते आता बोलता बोलता म्हणाले की मी तुकाराम महाराजांच्याकडूनच माळ घातली असा माझा भाव झालेला आहे। हा त्यांचा मोठेपण आहे। आम्ही तुकाराम महाराजांचे वंशज आहोत। तुकाराम महाराजांची उंची ही आकाशाची आहे। अणुरेणू या तुकडा तुका आकाशा एवढा। तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की तुमचे दाशीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा म्हणून त्यांचा हा मोठेपणा आहे। हरिभक्तपणा आहे यांचा एक त्यांचा विश्वास हा बसलेला आहे माझ्यावरती। संतांचे पायी हा माझा विश्वास या उक्तीप्रमाणे आणि मी एक तुकाराम महाराजांचा अनुग्रहितच म्हणा, तुकाराम महाराजांचा एक वंशज म्हणा, त्यांचा दास म्हणा, त्यांचा सेवक म्हणा, या नात्यानं त्यांना निश्चितपणानं माळ घातली। त्यांची भावना ही मोठी आहे आणि शेवटी परमार्थामध्ये भावच महत्वाचा। देवाकारणे भाव तस्मात म्हटलंय किंवा भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती म्हटलंय म्हणून त्यांची भावना चांगली आहे। तुकोबाराजला म्हणतात की बाबा भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, म्हणजे परमार्थामध्ये भाव नसेल तर निष्ठा क्रियेचा परमार्थ हा फलभूत होत नाही। भाव हा भक्तीचा प्राण आहे आणि त्यांची ती श्रद्धा आहे आज ही आणि त्या श्रद्धेनं त्या भावनेनं आज त्यांनी निश्चितपणानं माळ घातलेली आहे। त्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये निश्चित पारमार्थिक हा उत्कर्ष खऱ्या अर्थानं होईल अशी माझी भावना आहे। तो व्हावा, भगवंताची सेवा त्यांच्याकडून घेऊन त्यांचं जीवन समाधानी व्हावं, उज्ज्वल व्हावं अशा प्रकारची जगद्गुरू तुकोबार यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादानं त्यांचं जीवन हे उज्ज्वल व्हावं, पारमार्थिक व्हावं अशा प्रकारची भावना पुन्हा महाराजांच्या पुढे करतो आणि महाराजांचाच कृपा आशीर्वाद त्यांना देतो। कदाचित महाराजांच्या पुढे मला आशीर्वाद देण्याचा अधिकारही नाही। पाठीमागं माझ्या तुकोबारांच्या उक्तीप्रमाणे मागे पुढे उभा आहे सांभाळी अशा तुकोबाराच आहेत आमच्या पाठीमागं पुढं आणि खऱ्या अर्थानं तुकोबारांचाच हा आदर्श त्यांच्या जीवनापुढं आहे।
याचंही मला थोडंसं कौतुक वाटलं की बाबा माळ तर घालणारे खूप महाराज येतात, परंतु महाराजांच्या वंशजाकडून घालावी म्हणजे त्यांची श्रद्धा आधी महाराजांच्यावरतीच आहे असं मी म्हणेन. आणि माझं दोन शब्दाचं मनोगत या ठिकाणी मी थांबेन. रामकृष्ण हरी. आणि मला या ठिकाणी आणखीन एक आनंद म्हणजे तुकाराम या नावाचं 3 त्रिकूट तुम्हाला सांगतो. माझा जन्म सुद्धा जे नाव ज्या नावावरती जन्म झाला, जन्माचा वेळ ते तुकारामच आहे. माझं नाव जन्माच्या वेळेस शाळेत नाव गणेश आहे, परंतु माझा जन्म ही तुकाराम नावावर झाला. तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानी माळ घातले गेलेले, तुकाराम महाराजांच्या वंशजांनीच माळ घातली. धन्य झालो मी, खूप धन्य झालो, खूप खूप आनंदी.